हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। मिरज पूर्व भागातील मिरज सलगरे राज्य महामार्गावर एसटी बसेसच्या फेरी कमी झाल्याने प्रवाशांमधून नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। या मार्गावर दर 2 तासांनी एक बस येत आहे। एसटी बसेस कमी झाल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे। या मार्गावर असलेल्या 5 ते 6 प्रमुख गावांसह किमान 10 गावातील प्रवासी या मार्गावरून ये-जा करतात। यामध्ये टाकळी, मल्लेवाडी, एरंडोली, शिपूर, बेळंकी, सलगरे आदी मोठ्या गावांसह पायापाचीवाडी, जानराववाडी, कदमवाडी, विष्णुवाडी, संतोषवाडी, चाबुकस्वारवाडी, व्यंकोचीवाडी या गावातून प्रवासी येतात। प्रवाशांमधून आलेल्या नाराजीची बातमी स्टार वन मिनीबसने प्रसिद्ध केली। प्रवाशांनी आपली व्यथा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती स्नेहल उमेश मोरे यांना सांगितली। आज सभापती मोरे यांनी शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापन अश्विनी किरगत यांची भेट घेतली आणि पूर्वीप्रमाणे बसेसचे नियोजन करावे अशी जोरदार मागणी पूर्व भागातील नेत्यांनी केली। यावेळी आगार व्यवस्थापक व नेत्यांची शाब्दिक चकमक पाहावयास मिळाली। टाकळीचे माजी उपसरपंच सुलेमान मुजावर यांनी टाकळी पाकिस्तानमध्ये आहे का असा मुद्दा उपस्थित करून सर्वांचे लक्ष वेधले, तर सुशांत घोरपडे यांनी कर्नाटक बसेसचा कसा त्रास महाराष्ट्रीयन नागरिकांना होत आहे हा मुद्दा उपस्थित केला। यावेळी लवकरात लवकर बसेस सोडा अन्यथा उपोषण करू असे एरंडोलीचे उपसरपंच महेशदादा मोरे, सलगरेचे ग्रामपंचायत सदस्य विजयतात्या पाटील यांनी मागणी रेटून धरली। यावेळी पंचायत समिती सदस्य रिदा सुलेमान मुजावर, एरंडोलीचे माजी उपसरपंच महेशदादा मोरे, सलगरेचे ग्रामपंचायत सदस्य विजयतात्या पाटील, टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य कुलभूषण उपाध्ये, ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर, म्हैसाळचे पत्रकार सुशांत घोरपडे, युवा नेते प्रसाद चौगुले, शिपूरचे सामाजिक कार्यकर्ते प्रणव देसाई आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते। आम्ही मिरज एसटी डेपोमध्ये आलेलो आहोत। मिरजेतून जाणाऱ्या सलगरमध्ये वस्तीच्या बस बंद झालेल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांचं, महिलांचं, त्याचबरोबर नोकरदार वर्गाचं व विद्यार्थ्यांचं खूप हाल होत आहे आणि त्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी तात्काळ बस चालू करतो असं आश्वासन दिलेलं आहे आणि लवकर बस चालू करतो अशी आम्ही त्याच्याकडून अपेक्षा करतो आणि लवकरात लवकर बस चालू कराव्यात आणि ही आमच्या सर्व जनतेची मागणी आहे आणि या ठिकाणी सर्वजण लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। सलगरे मार्गावरील बस फेऱ्या अत्यंत कमी असल्यामुळे विद्यार्थी, कामगार, शेतकरी व सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे। तसेच टाकळी, मल्लेवाडी आणि एरंडोली इथे बस थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। थांबलेल्या सगळ्या बस चालू करण्यात याव्यात अन्यथा 7 दिवसाच्या आत तीव्र आंदोलन करण्यात येईल। आज जिल्हा परिषदच्या सभापती त्याचबरोबर मिरज पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी आज बस फेऱ्याच्या ज्या काही तक्रारी आहेत तालुक्यातील सर्व लोकांच्या त्या घेऊन आज बस डेपोमध्ये निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सलगरे मार्गावरील ज्या गाड्या बस डेपोने बंद केलेल्या आहेत त्या तात्काळ सुरू कराव्यात अन्यथा आज या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेला आहे। दुसरी गोष्ट, ज्या कर्नाटकच्या गाड्या आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये येतात त्या अनेक गाड्या म्हैसाळ बस स्थानकावर कोणत्याही पद्धतीनं थांबत नाहीत। त्यातल्या आम्ही मासिक सभेमध्ये ठराव विनंती केल्यानंतर काही गाड्या थांबायला सुरू झालेल्या आहेत, पण अनेक बसेस त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या म्हैसाळ हे सीमा भागातील गाव आहे। सीमा भागातील अनेक लोक या गावामध्ये थांबून तिथून कर्नाटकामध्ये प्रवेश करतात, तर अशा वेळेला म्हैसाळमध्ये कर्नाटक बसेस थांबणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळं आम्ही आज त्यांना तीसुद्धा मागणी केलेली आहे की तुम्ही कर्नाटकच्या सर्व डेपोंना पत्रव्यवहार करा की कर्नाटकमध्ये जाणारी प्रत्येक गाडी ही म्हैसाळमध्ये थांबली पाहिजे। त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तोही पत्रव्यवहार करण्यात येईल आणि सलगरे मार्गावरच्या गाड्या आज संध्याकाळपासून सुरळीतपणे सुरू होतील असा शब्द दिलेला आहे। जर हा शब्द या महामंडळाने पाळला नाही तर येणाऱ्या 2 दिवसामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसू असा इशारा या निमित्ताने मी प्रशासनाला देतो।
आज गेल्या 22 तारखेला ज्या एस टी महामंडळाच्या सरगरी मुक्काम गाडी असतील किंवा संतोषवाडी मुक्काम गाडी असेल, जमगी मुक्काम गाडी असतील आणि गाड्यांच्या ज्या फेऱ्या बंद करण्यात आल्या, त्या बंद केलेल्या फेऱ्याच्या संदर्भात आज मी आगार प्रमुख मॅडम यांच्याशी भेटण्यासाठी आलो. कारण वारंवार प्रवाशांचं जे हाल होत होतं, ज्या आपल्या गोरगरिबांची गाडी लालपरी जी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी अग्रेसर आहे, जी आपल्या सर्वसामान्य लोकांना वेळेमध्ये पोहोचवण्याचं काम करते, आज त्या लालपरीची जी फेऱ्या बंद करण्यात आल्या, मुक्काम गाड्या बंद करण्यात आल्या, खरोखर या अडचणीच्या ठरल्या. आणि ज्या शाळकरी मुलांच्यासाठी किंवा शेतकरी वर्गांसाठी जे मुक्काम गाड्या असतात, ज्या सकाळी लवकर उठून मिरज या ठिकाणी तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं इथं आपल्या शेतीमालाला घेऊन इकडे येत होते, इथं मिरजेला येत होते विद्यार्थी शाळेच्या संदर्भात क्लाससाठी इकडे येण्यासाठी त्यांना अडचणी निर्माण झाल्या. आणि या फेऱ्या बंद केल्यामुळं त्यांचं नुकसान व्हायला लागलं. आणि या नुकसान व्हायल्यामुळं लोकांचे अडचण निर्माण झाल्यामुळं आज आम्ही आगार प्रमुख मॅडम आणि गायकवाड साहेब यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चा करण्यासाठी इथं या महिला बालकल्याण सभापती स्नेहलताई मोरे, तसेच पंचायत समितीच्या सदस्य सुलेमान मॅडम आणि असे सगळे पंचायत समितीचे सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य सगळ्या गावचे सरपंच उपसरपंच यांनी येऊन इथं आम्ही आज मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे. आजच्या आज तात्काळ सगळ्या ज्या बंद केलेल्या फेऱ्या ज्या गाड्या आहेत त्या चालू करण्यात याव्या. चालू करून लोकांची जी गैरसोय झाल्या ती पूर्ववत करावी आणि होणाऱ्या गैरसोय ही थांबवली जावी, एवढी विनंती आम्ही आज केलेलं आहे. आज जर गाड्या चालू नाही झाल्या तर आम्ही 1-2 दिवस वाट बघणार, नाहीतर इथं येऊन आम्ही याचं उपोषण करणार. आणि जोपर्यंत गाड्या चालू होणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, एवढी प्रशासनाने दखल घ्यावी. आणि जे उडवाउडवीची उत्तरं या आगार प्रमुखांच्याकडं किंवा त्यांच्या खात्याकडून मिळतात की तोट्यात आहेत, बस म्हणून बंद केल्या, तोट्यात असल्यामुळं बंद करत असलेला तर भारत देशच तोट्यात आहे. आणि या पेट्रोल आणि डिझेलचं जो तुटवडा निर्माण झाला आहे याच्यामुळं खरं तर प्रायव्हेट गाड्या वापरणं, लोकांना पंपावरती लिमिटेड तेल मिळते आणि आपल्या शासनाच्या गाडीचा सर्वसामान्य लोक उपयोग करतात. आणि ह्या गाड्या जर आता बंद झाल्या तर सामान्य लोकांनी, वयस्कर माणसांनी या दवाखान्याच्या निमित्तानं किंवा तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी अडचण निर्माण झाल्यात. या आगार प्रमुखांनी आणि त्यांच्या प्रशासनाने दखल घेऊन त्वरित गाड्या चालू करून प्रवाशांना जी गैरसोय होती त्याच्याबद्दल आपण त्याचा शंकेचं किंवा गैरसोयीचं तात्काळ निराकरण करून या मार्ग काढून आपण गाड्या चालू कराव्यात, एवढी आम्ही प्रशासनाला यांना विनंती केलेली आहे. आणि त्यांनी मान्य केलेलं आहे. आज चालू करतो म्हणून सांगितल्यात. आज चालू नाही केलं तर 2 दिवसात आम्ही इथं उपोषणाला बसणार, एवढं मात्र नक्की आहे. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.